1 से सवा लाख का नुकसान हो गया है। ये बारिश की वजह से ना ये देखिए पूरा नुकसान हो गया है। ये पूरा पूरा खराब हो गया है। कम से कम 1 से सवा लाख का नुकसान है, 20-25% नुकसान है हमारा। In the last week of March and the beginning of April, unseasonal rainfall damaged around 20 to 25,000 hectares land. Right now I am standing here in Marsangvi in a grape vineyard. The farmers here have informed that this 1 hectare of land have faced around 1.5 to 2 lakh of loss, which is 10 to 15% of the crop damage. The farmers here were expecting the rate for their grapes between 60 to 70 rupees. But now after the unseasonal rainfall damage, they are expecting around 45 to 50 rupees. ये 1 से सवा लाख का नुकसान हो गया है। ये बारिश की वजह से ना ये देखिए पूरा नुकसान हो गया है। ये पूरा पूरा खराब हो गया है। कम से कम 1 से सवा लाख का नुकसान है, 20-25% नुकसान है हमारा। अभी 60 का रेट्स में आ गया, 30 में आ गया। तो अभी आपको क्या डैमेज होने के बाद क्या कितना रेट? ये हमारा रेट आज 40-45 में जा रही है। हमारे 60 का माल 45 में बेच रहे हैं हम, तो हमारा बहुत नुकसान है। और ये 20% और उसके ऊपर 10 रुपए किलो से कम पड़ा, इसलिए वो 1.5 लाख का, वो 1.25 लाख का, कम से कम 2.5 लाख का नुकसान है हमारा। तो क्या आपकी डिमांड है? आप क्या कहना चाहोगे एग्रीकल्चर मिनिस्टर से या एडमिनिस्ट्रेशन से? आप क्या कहना चाहोगे? दवाई के ऊपर टैक्स लगाए सरकार ने, इतना टैक्स का 18% GST लगाई दवाई के ऊपर, फिर 80%। तो वो नहीं लगना चाहिए, वो नहीं लगना चाहिए हम। दुपारी अचानक जेव्हा ढग गडगडायला लागले आणि 7 ते 8 मिनिटाची जी गारपीट झाली, या गारपिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। व्यापाऱ्याने 65 रुपयाने सुरू केलेली ही द्राक्ष बाग अचानक फोन करून ती बंद करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे आज आलेले जेवढे मजूर वर्ग आहे त्यांनाही घरी काढून देण्यात आलेले आहे, जाळ्या वगैरे सगळं घरी नेण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर या द्राक्षांमध्ये गारपीट झाल्यामुळे इथली पानं आणि मणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर डॅमेज झालेली आहे आणि ती खाली गळून पडलेली आहे। According to the Agriculture Department, fruit and vegetable crops across 6,238 hectares in 11 districts have suffered damage. While Rabi harvesting is over in most regions, some crops like wheat, jowar, sesame, maize and onions, along with foods like bananas, grapes, mangoes, papaya and lemon were still in fields and have taken a direct hit. But Agriculture Minister Advocate Manikrao Kokate has warned that the actual damage could be much worse, possibly affecting up to 25 to 30,000 hectares of farmland. Minister Kokate assured that affected farmers will receive support through the state's disaster management system. A cabinet meeting will soon decide on compensation and discussions are underway for a new crop insurance scheme after several complaints about the previous one. नाही, ही गोष्ट खरी आहे की अवकाळी पाऊस महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सुरू आहे। हवामानाच्या अंदाजानुसार आजचा दिवस त्यामध्ये आहे एक शेवटचा दिवस कदाचित। त्यामुळे कालही रात्री 2-3 जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर, सिंधुदुर्ग आणि 2-3 जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी पाऊस होतोय त्या ठिकाणी कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे, स्टँडिंग ऑर्डर्स त्या। त्यामुळे त्यांचे पंचनामे सुरू आहेत। आतापर्यंत जवळपास 24 जिल्ह्यामध्ये आणि 110 तालुक्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि तिथले पंचनामेचे फिगर जे आहे ते 25 ते 26 हजार एकरापर्यंत साधारण अंदाज आहे। तर त्यामध्ये संपूर्ण पंचनामे जेव्हा होतील तेव्हा त्या जिल्हाधिकाऱ्याकडनं राज्य शासनाला प्रस्ताव जाईल आणि आपत्ती व्यवस्थापनमधून शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल त्या संदर्भात कॅबिनेटवर चर्चा करून त्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाईल। त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे, कारण नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा पीक आहे आणि कांदा पीक मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे। त्यामुळे कांदा पीक तसं बागायती पीक आहे। काही जिरायती याच्यामध्ये गहू, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे कडधान्य आहेत त्या जिरायती पिकामध्येही नुकसान झालेलं आहे आणि काही फळबागा आहेत। म्हणजे समजा 13-13.5 हजार रुपये आपण जिरायती पिकांना देतो, 27,000 रुपये आपण बागायती पिकांना देतो आणि 36,000 रुपये आपण फळबागांना देतो। असं सर्वसाधारणपणे शासनाचे नॉर्म्स आहेत। त्या संदर्भात आणखी पंचनामे करून नुकसान किती झालं, काय झालं ते सविस्तर माहिती अद्याप या ठिकाणी डिपार्टमेंटकडे प्राप्त नाही।
बस सविस्तर माहिती 2-4 दिवसामध्ये गोळा झाली की मग त्या संदर्भात आपत्ती व्यवस्थापन बरोबर मंत्र्यांबरोबर बसून एक निर्णय घेण्यात येईल आणि कॅबिनेटला ते संपूर्णपणे आढावा या ठिकाणी घेऊन आणि त्या दृष्टिकोनातून मदत जाहीर होईल. As farmers face uncertainty, yet again, all eyes are on the government response and the new crop insurance plan that could decide their future.